हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आजचा ब्लॉग कशाचा आहे. ॲक्च्युली ब्लॉग टाकायला जरा उशीरच झाला. पण अ, बरेच क्रिएटर्स आहेत जे की अजूनही हा ब्लॉग शेअर करत आहेत आणि मलाही बराच उशीर झालेला आहे. पण तरीही आय होप तुम्ही समजून घ्यालच. तर ही आहे माझी बोरन्हाणची तयारी, जी की मी शॉपिंग केलेली होती. म्हणजे ॲक्च्युली मला तिथं गेल्यानंतरनं क्लिप घेणं पॉसिबल झालं नाही आणि हे आमचं खूप म्हणजे इमिडिएटली ठरलं की बोरन्हाण करायचं आहे. मी असं बऱ्याच लेडीजकडनं ऐकलं होतं की 1 इयरच्या आतमधील बाळाचं बोरन्हाण शक्यतो करत नाहीत, पण हौस असते आणि मी बऱ्याच जणांना विचारलं, तर खूप जण म्हटले, की "नाही, तसं नसतं. आपल्या हौशीनुसार असतं." अगदी 1.25 महिन्याचं बाळ असेल, त्याचंसुद्धा बोरन्हाण करतात. असं मी बऱ्याच जणींकडनं ऐकलं. तर मग मी लास्टच्या मोमेंटला, लास्टच्या डेला म्हणजेच रथसप्तमीला ठरवलं, की बाबा आपण करूयात आपली ही हौस पूर्ण. मग रथसप्तमीच्या दिवशी आम्ही सकाळी आमचं ठरलं की बोरन्हाण करायचं. अगदी थोड्याच वेळामध्ये आम्ही ठरवलं आणि ते शॉपिंग वगैरे करायला गेलो. बराच वेळ त्याच्यामध्ये गेला. त्यामुळं मला बाहेर असताना जी काही आहे ती शूटिंग करता नाही आली. मग घरी आल्यानंतरनं जे काही घेतलं होतं मी वाणाचं सामान आणि मी हे पातेले घेतले होते नवीन, तर ते दाखवलं. सकाळी ज्यावेळेस ठरलं आमचं हे करायचं, त्यावेळेसच साफसफाई करायला घेतली. कारण म्हणजे जास्त काही साफसफाई करायची नव्हती. डस्टिंग वगैरेच होतं थोडंफार. जे की टीव्हीचा जो टेबल आहे, तिथं जे फ्लॉवर पॉट वगैरे ठेवलेले आहेत, ते थोडंसं डस्ट करून घ्यायचं होतं. आता हे रेग्युलर होतच राहतं दिवसाआड वगैरे डस्टिंग. त्यामुळे इथं काही जास्त मला मेहनत घ्यायची गरज नाही पडली. थोडंफार जे होतं ते मी लगेच थोड्याच वेळामध्ये झालं. पण जे वरती ठेवलेले फ्लॉवर पॉट होते ते जरा थोडे मळकट झाले होते आणि हे वॉशेबल असल्यामुळं तो एक फायदा आहे की मी लगेचच ते वॉश करून घेतले. त्याच्यामध्ये जास्त काही वेळ न घालवता आणि फॅनखाली ते मस्त असे सुकवून घेतले आणि नंतरनं मग परत त्याची जी काही मांडणी होती ते ऑर्गनाइज वगैरे करून घेतलं. मग त्यानंतरनं हे सर्व मस्त असं ऑर्गनाइज झालं आणि बघा हे कसं दिसत आहे ते. जेवढं पण काही होतं ते मी सगळं व्यवस्थित डस्टिंग वगैरे करून घेतली तिथली. तो पोर्च सगळा क्लीन करून घेतला कारण हॉलचा होता आणि जास्त काही करायचं नव्हतं. माझ्या फक्त ट्रॉली ज्या आहेत त्या थोड्या मळकट झाल्या होत्या, खराब झाल्या होत्या. तर त्याच्यावरती फक्त एक हात फिरवून घ्यायचा होता. किचनमध्ये जो हा कॅबिनेट आहे तिथंही थोडंफार झालं होतं, हात वगैरे लागतात आपले. तर ते स्वच्छ करून घेतले आणि नंतरनं मग ह्यांनी डेकोरेशनची तयारी करायला घेतली होती. बलून्स वगैरे ॲक्च्युली बलून्स लावायचे नव्हते. मी नको म्हणत होती, पण शेवटी वडील त्यांची हौस. मग त्यांनी ते फुगवून वगैरे घेतले. साईड बाय साईड माझी ही तयारी चालली होती. ज्या लेडीज येणार त्यांना पान सुपारी पण द्यावी लागते. हळदी-कुंकूही होतं बोरन्हाणसोबतच. त्यामुळं मग मी जे सुपाऱ्या आणल्या होत्या तर त्या फोडून घेत होती आणि हे मी क्लेचं आहे हळदी-कुंकूसाठी घेतलेलं. एका यात्रेत गेले होते ना, तिथून मी घेतलं होतं आणि नंतर मी अशी रांगोळी काढली होती फुलांचीच. कारण फार काही वेळ नव्हता. मग म्हटलं सिंपल आणि पटकन होणारी अशी होती. तर कशी वाटते आहे माझी ही रांगोळी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंतर मग मी हे सगळं असं चॉकलेट्स वगैरे आहेत ते ऑर्गनाइज करून घेतलं. फ्लावरनीच डेकोरेशन केलं होतं. जास्त काही रांगोळी वगैरे काढली नव्हती आणि जास्त तामझाम पण केला नव्हता. कारण खूप अर्जंट आणि खूप घाईमध्ये आमचं हे ठरलं की करायचं. शेवटच्या दिवशी रथसप्तमीला केलं आम्ही हे आणि सिंपलच असं डेकोरेशन केलं. डेकोरेशन पण तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की सांगा. आणि आता हे नवीन पातेलं घेतलं आहे. मग त्याच्यामध्ये काहीतरी गोड बनवायचं तर ते तर बनतंच ना. मग म्हटलं त्या लेडीज पण येणार आहे तर त्यांच्यासाठी मसाले दूध असं मस्त घरीच करूयात. त्यात समोसे, वडापाव किंवा जिलेबी वगैरे, फरसाण वगैरे आणण्यापेक्षा म्हटलं आपलं सुंदर असं हे घरीच बनवूयात आणि खूप टेस्टी झालं होतं. नंतरनं मग हे असं सगळ्या लेडीज आल्या होत्या. त्यांनी बोरन्हाणच्या अंघोळ वगैरे घालून घेतली आणि हे वाणाचं सगळं देऊन टाकलं. भेटूयात परत.